Welcome to all of you on my YouTube channel. I am Vishal Sir, your chemistry teacher. I am to teach new point that is hydrocarbons. पहिल्यांदा आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय ते बघूया आणि त्यानंतर हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन व्यवस्थितपणे बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन, हायड्रोकार्बन म्हणजे काय, हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट सगळे क्लिअर होऊन जाणार आहेत, सगळे पॉईंट अंडरस्टँड होणार आहेत. ठीक आहे. हायड्रोकार्बन्स मीन्स शब्दातच बघा, हायड्रो मीन्स हायड्रोजन, कार्बन्स मीन्स कार्बन, H+C जे काय कंपाऊंड्स मिळणार आहे ते कंपाऊंड्स आहे हायड्रोकार्बन्स. ते कंपाऊंड आहे हायड्रोकार्बन्स. H+C मीन्स हायड्रोकार्बन्स. बघा व्याख्या, the organic compounds which consist mainly hydrogen and carbon element. The organic compounds which consist mainly hydrogen and carbon element, that compounds are called hydrocarbons. हे झालं हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. कायम लक्षात ठेवा, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये फक्त कार्बन आणि फक्त हायड्रोजन हे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते कंपाऊंड्स आहे हायड्रोकार्बन्स. त्या कंपाऊंडसाठी आपण नेम देऊ शकतो हायड्रोकार्बन्स. लेट्स सी क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons are classified into mainly three types. First type, that is aliphatic hydrocarbons or aliphatic compounds. Second type, that is alicyclic hydrocarbons. हा सेकंड टाइप आहे. थर्ड टाइप ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. हा तिसरा टाइप आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. बघा, हायड्रोकार्बनचे आपण क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण तीन प्रकारे करू शकतो. ॲलिफॅटिक, ॲलिसायक्लिक, ॲरोमॅटिक हे तीन टाइप्स आहेत. ठीक आहे. पुढे बघूया ॲलिफॅटिकचं क्लासिफिकेशन. Aliphatic hydrocarbons are further classified into two types, that is saturated hydrocarbons, means the hydrocarbons which consist carbon single bonds. Saturated मध्ये हे जे सगळे बॉन्ड्स आहेत ते कसे बॉन्ड्स असणार आहेत, सिंगल बॉन्ड्स असणार आहेत. लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड मध्ये सगळे बॉन्ड्स आहेत ते सिंगल बॉन्ड्स आहेत. सेकंड टाइप ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स इज क्लासिफाइड इनटू सेकंड टाइप, that is unsaturated hydrocarbons. बघूया पुढे क्लासिफिकेशन आहे. हा इथे बघा, अनसॅच्युरेटेड मध्ये कमीत कमी एक कार्बन डबल बॉन्ड असेल, और किंवा कमीत कमी एक कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कन्सिस्ट ऑल कार्बन सिंगल बॉन्ड्स. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कन्सिस्ट at least one कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये कमीत कमी एक डबल बॉन्ड्स गरजेचा आहे किंवा कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड्स गरजेचा आहे. त्याच प्रकारे इकडे बघा, सॅच्युरेटेड मध्ये सगळे बॉन्ड्स कार्बनचे जे बॉन्ड्स आहेत ते सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत. ठीक आहे. पुढे बघूया, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज classified into only one types, that is alkanes. Alkanes consist
all carbon-carbon single bonds. Alkanes consist all carbon-carbon single bonds. Alkanes मध्ये हे सगळे बॉन्ड हे कसे बॉन्ड्स आहेत, कार्बन कार्बनचे सिंगल बॉन्ड्स आहेत. Unsaturated hydrocarbons is further classified into two types, that is alkenes and alkynes. Alkenes हा पहिला टाइप आहे. दूसरा टाइप आहे alkynes. Alkenes, alkynes, alkenes having at least one carbon-carbon double bonds. Alkenes मध्ये कमीत कमी कार्बन-कार्बन डबल बॉन्ड्स एक तरी प्रेझेंट आहे. अल्काइन्स मध्ये कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड्स प्रेझेंट आहे. अल्काइन्स मध्ये कमीत कमी एक ट्रिपल बॉन्ड्स प्रेझेंट आहे. बघा हे क्लासिफिकेशन या स्वरूपात आहे. आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये फक्त ॲलिफॅटिकचं क्लासिफिकेशन बघितलं आणि हायड्रोकार्बनचे क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. परत एकदा बघा, हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. आता इथे हे लक्षात ठेवण्यासाठी एक स्मार्ट कोड आहे, तो देतो मी. बघा AL 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 ओके, AR AR एलिफॅटिक, एलिसायक्लिक, एरोमॅटिक. एलिफॅटिक, एलिसायक्लिक, एरोमॅटिक हा स्मार्ट कोड तुम्ही वापरू शकता. हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवण्यासाठी एलिफॅटिक, एलिसायक्लिक, एरोमॅटिक आणि हे क्लासिफिकेशन लक्षात राहील. परत एकदा रिवाज करूया. हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स, एलिफॅटिक, एलिसायक्लिक, एरोमॅटिक. नेक्स्ट फर्दर, aliphatic hydrocarbons classified into 2 types, that is saturated and unsaturated. Saturated and unsaturated. Next, saturated is further classified into alkanes. Unsaturated is further classified into 2 types, alkanes and alkynes. Alkanes and alkynes. तर हे क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बनचं. तर आजच्या ह्या छोट्याशा पिरियडमध्ये आपण हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघितलं. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲलिफॅटिक म्हणजे काय हे सविस्तर एक्सप्लेन करणार आहे. पुढच्या व्हिडिओला एलिसायक्लिक, त्याच्यानंतर एरोमॅटिक हे आपण पॉइंट सेपरेटली एक्सप्लेन करणार आहोत इथे. आणि तुम्ही पण हे ऑब्झर्व करा. ह्या कन्सेप्ट जास्तीत जास्त अंडरस्टँडिंग करण्यासाठी, केमिस्ट्रीच्या प्रत्येक कन्सेप्टसाठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत राहा. तर ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.